नमस्कार, द रिंगण लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे। महाविकास आघाडीच्या औसा येथील नेत्यांनी आमदार अभिमन्यू पवार यांच्यावर टीका करून गंभीर आरोप केले आहेत। त्या आरोपाला प्रत्युत्तर देण्यासाठी आज भाजपच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपले मत मांडले आहेत। तरी पाहूयात त्यांची काय प्रतिक्रिया आहे ती। म्हणणं आहे आपलं की काल झालेला आरोप जे आहे त्यावर काय म्हणणं आहे? काही दिवसापूर्वी महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी या तालुक्यामध्ये या शहरामध्ये प्रशासनाला निवेदन देऊन आंदोलनाचं या ठिकाणी त्यांनी सूचना दिली आणि त्याच्यानंतर त्या आंदोलन कुठल्या स्तरावरचं आहे किंवा कुठल्या पद्धतीचं आहे हे रिंगण लाईव्हच्या बाईटमधून त्यांनी ज्यावेळेस या तालुक्याचे लोकप्रिय आमदार अभिमन्यू पवार साहेब यांच्यावर एकेरी भाषेत जो उल्लेख केला त्या एकेरी भाषेमध्ये उल्लेख केला। सर्वप्रथम मी त्यांचा या ठिकाणी निषेध करतो आणि त्यांनी जे मुद्दे या ठिकाणी या बाईटमधून उपस्थित केले होते, काही मुद्दे त्याच्यातले मी या प्रसंगी सांगतो की रस्ता रुंदीकरणाचा विषय असेल किंवा घरकुलाचा विषय असेल, या विषयामध्ये त्यांनी फक्त जनतेची दिशाभूल करण्याचं काम या माध्यमातून केलेलं आहे। आत्ताच मी पत्रकार परिषदेमध्ये त्याचं सविस्तर असं या सर्व गोष्टीचं या ठिकाणी आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यांनीसुद्धा 400 कोटीच्या कामासाठी कुठं कामं झाली, काय झाली याचं त्यांनी यावरसुद्धा त्यांनी एक आरोप केला आणि प्रश्नचिन्ह निर्माण केलं। मी खऱ्या अर्थानं या माध्यमातून असं म्हणेन की औसेकरांनी औषधात असलेल्या सर्व जाती धर्माच्या लोकांनी माननीय आमदार अभिमन्यू पवार साहेब यांचा जाहीर सत्कार औसा शहरामध्ये घडवून आणला। त्यांनी या ठिकाणी औषधाला 400 कोटी रुपयाचं बजेट आणून उपलब्ध करून दिलं। त्याचंसुद्धा मी सविस्तर या ठिकाणी या सर्व पत्रकारांना या ठिकाणी लेखी दिलेलं आहे आणि याचा खऱ्या अर्थानं आता येणाऱ्या काळात विधानसभा डोळ्यासमोर ठेवून ह्या लोकांची आपली काही स्वतःची पोळी भासते का, हे लोक 15.5 वर्ष त्यांनी उपस्थित केला प्रश्न की 5.5 वर्ष आमदारांनी जनता दरबार पहिल्यांदाच घेतला, परंतु याच्या अगोदर माननीय आमदार साहेबांनी 2दा जनता दरबार आणि पंचायत समितीमध्ये आमसभा असा इथं या ठिकाणी त्यांनी घेतलेला आहे। परंतु मी त्यांना प्रश्न असा ठेवणार आहे की 15.5 वर्ष तुम्ही कुठं होतात, तुम्ही कुठल्या बेळात लपला होतात? आज विधानसभा डोळ्यासमोर ठेवून एखाद्या कार्यतत्पर आमदाराला जर तुम्ही या ठिकाणी असं बदनाम करण्याचा प्रयत्न करत असाल तर भारतीय जनता पार्टी तालुका औसाच्या माध्यमातून मी यांचा जाहीर निषेध करतो आणि असं ज्यावेळेस त्यांनी करतील वेळोवेळी आम्ही यांचा बुरखा जनतेपुढं फाडल्याशिवाय राहणार नाही। पीक विम्याच्या बाबतीत औसा तालुका अध्यक्ष भाजपचे सुभाष जाधव हे आपल्यासोबत आहेत। शेतकऱ्यांना काय आव्हान करतील किंवा कशा संदर्भात त्यांची समाधान करतील याबाबत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। पीक विम्याच्या बाबतीमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे काही तहसीलदारला परवा निवेदन देण्यात आलं आणि त्या निवेदनाच्या नंतर रिंगण लाईव्हमध्ये जे काही त्यांनी भाष्य केलं, जे काही भाषा वापरल्या ती काही लोकाला पटणाऱ्या नाहीत। त्यांनी राज्यकारभार केलेला आहे, माझे आमदार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे, हे त्यांच्याकडून अपेक्षित नव्हतं। पण जे काही भाषा वापरली ते काही अत्यंत चुकीचे आहेत, कारण का आम्ही आदरपूर्वक त्यांना बोलतोय, आदरपूर्वक मानतोय आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यानं आपण आपल्या बोलण्यातून समाजात तेढ निर्माण होईल किंवा समाजाला वाईट वाटेल अशा पद्धतीचं बोलणं बरोबर नाही असं मानणारा एक कार्यकर्ता आहे मी। मित्रांनो, पीक विम्याच्या बाबतीमध्ये त्यांनी जो विषय उपलब्ध केला, समोर आणला, तो विषय जवळपास 8 आपल्या मंडळामध्ये 6 मंडळामध्ये 25% पीक विमा अग्रिम मिळालेला आहे आप्पा आणि बाकीच्या 2 मंडळामध्ये पीक विमा अग्रिम मिळालेला नाही, त्यात किल्लारी आणि मातोळा आहे। ह्या पावसाच्या खंडामुळं ही सगळा प्रकार झालेला आहे। जवळपास 20 दिवसाच्या नंतरचा खंड असेल तर तिथं पीक विमा अग्रिम 25%चा दिला जातो आणि 20 दिवसाच्या आत असेल तर तिथं दिल्या जात नाही। असातला ह्या पर्जन्यमानाचा विषय आहे, तो पावसाचा विषय, पर्जन्यमानावर होणारा विषय आणि ह्या पीक विम्याच्या बाबतीमध्ये सरासरी 5 वर्षाची काढली जाते। उंबरठा उत्पादन काढलं जातं आणि त्या उंबरठा उत्पादनावर ह्या पीक विम्याचा विषय असतोय। ते आमदार साहेबाला
माजी आमदारांना ते चांगलं माहीत आहे, पण ते बाजूला ठेवून बाकीचा विषय जनतेसमोर आणतात. त्याच्याबद्दल ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना आम्ही शेतकऱ्याचेच लेकर आहेत, आम्हाला देखील मेळावा वाटतोय. पण जे काय इन्शुरन्स कंपनी आणि कृषी विभाग आणि महसूल मंडळाच्या माध्यमातून येणारा हा निकषातून येणारा हा पीक विम्याचा विषय आम्ही देखील शेतकरी म्हणून मागतोय. आम्ही त्याच्या संदर्भात देखील आम्ही मागं कोर्टात गेलेलो आहे, त्या संदर्भातला विषय आहेच. पण ह्या सगळ्या गोष्टी नियमाच्या अधीन धरून होणार आहेत.